बिस्किटचा डबा. तर हे आहे कॉन्ट्रास्टमध्ये, बघा निळा कलर आहे छान. तर तिसरी वस्तू बोलवली आहे मी मंदिरासाठी. इथं पण एक छोटीशी कळी आली. इतक्या लवकर कळी आली राणी, छोटीशी. लवकर म्हणजे आता पाणी टाकून लगेच कळी आली नाही. लगेच पाणी टाकून नाही, पण आली बाबा ना. वांगीला वांगे कधी लागेल तर काय माहीत. फुलं येते ना, गळून जाते. इथं पण आल्या कळ्या. दोन इथं आली आहे बघा. वरचा पाऊस आल्याबरोबर किती साऱ्या कळ्या आल्या. छोटे छोटे कळ्या आहे. हा बटन गुलाब आहे आणि याला मस्त छान अशी पालवी आली. याला पण कळ्या आल्या. असं पाहून ना किती समाधान वाटते. झाडांना अशा कळ्या वगैरे आल्या तर, मस्त छान फुलं वगैरे आले तर. याला पण आल्या कळ्या. हा माहीत नाही पिवळा गुलाब आहे की पांढरा आहे. तर याला खूपच लवकर कळ्या येते. याला सगळ्यात जास्त कळ्या आल्या प्रत्येक फांदीला. 1 2 3 4. हो, काय झालं? फक्त हे खराब झालं. हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी सकाळी मी टेरिसवरती आलेली आहे आणि बघा सगळ्या झाडांना ना असे म्हणजे छान अशा कळ्या आल्या. रिमझिम रिमझिमच पाऊस आला, पण छान अशा कळ्या आल्या. तर असं पाहून ना मनाला खरंच खूप छान वाटते. आणि माझा हा गुलमोहरनं खरंच खूप मस्त सुंदर सुंदर फुलं आले याला. आणि याच्याकडनं असं पाहतच राहावंशा वाटते. छान मस्त असा तो बघा वाऱ्याने कसा छान छान हालतो. तर असं सकाळचं सकाळचं प्रसन्न वातावरण पाहून ना खूप छान वाटते. तर पाऊस आता 1-2 दिवसच आला आणि आता गेला तर काय माहीत आता कधी येते तर माहीत नाही. पण मला ह्या गुलमोहराकडे ना पाहतच राहूशी वाटते, कारण का त्याचे पानं वगैरे ना खूपच मस्त छान हालत राहतात. हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा आज ना मी तुम्हाला शॉपिंग दाखवत आहे. काही पार्सल आले. आता बघा ऑनलाईन सेल चालू होता. मिशो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण तिन्ही इथे काय म्हणते मान्सून सेल चालू होता. तर मी वस्तू बोलवल्या, काही वस्तू आल्या आणि फ्लिपकार्टच्या अजून वस्तू यायच्या आहे. तर सध्या आधी मिशोच्याच आल्या. मिशोच्या वस्तू लवकर आल्या, फ्लिपकार्टच्या यायच्या आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठल्या कुठल्या वस्तू बोलवल्या म्हणून. तर सगळ्यात आधी दाखवते मी किचनचं. तर बघा हे आहे ना मी म्हणजे पोळ्या ठेवायसाठी हे अशी कापडाची टोपली बोलवली. हे बघा, म्हणजे बघा डब्यामध्ये जर आपण पोळ्या ठेवल्या ना तर उन्हाळ्याच्या पण स्मेल येते आणि पावसाळ्यात पण स्मेलच येते, कारण की ते असं दमट वातावरण राहते ना. तर या कापडामध्ये ना अगदी व्यवस्थित राहते पोळ्या. तर हे बघा हे असे मी 2 बॉक्स बोलवले असे. याच्यामध्ये पोळ्या अगदी छान राहतात, स्मेल पण येत नाही. आणि दुसरा एक किचनसाठीच बोलवला प्रॉडक्ट. खूप मस्त आहे, मला खूप आवडला. तर हे आहे किचनसाठी बिस्किट आणि हे आहे नमकीन, म्हणजे ब्रेड बिस्किट ठेवायसाठी. आणि हे आहे ना एअर टाईट आहे. हे बघा असा याला इथे रबर लावलेला आहे. आता पाहू, याच्यात मी पहिल्यांदाच घेतले. पाहू आता याच्यात ब्रेड बिस्किट कसे राहते. तर पावसाळ्यामध्ये बघा आपण ना साध्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जर ठेवलं तर असे नरम येतात ब्रेड आणि बिस्किट. तर म्हटलं चला आता हे दिसलेच तर मी हे घेतले ब्रेड आणि बिस्किटसाठी. तर बघा सेलमध्ये जर आपण वस्तू बोलवल्या ना तर काही ना काही आपल्याला डिस्काउंट मिळतं, म्हणजे कमी पैशामध्ये होतं. असे जर तुम्ही बोलवाल ना तर भरपूर पैसे जातात. आणि असे जर म्हणजे सेल कुठलाही राहू, समर सेल, मान्सून सेल किंवा विंटर सेल, त्याच्यामध्ये जर बोलावलं आपण सेलमध्ये तर आपले भरपूर पैसे वाचतात. म्हणजे एका वस्तूवर आपले 50 रुपये जरी वाचले तरी आपली भरपूर बचत होते. तर हा आहे बिस्किटचा डबा. बिस्किट लिहिलेला आहे आणि याच्यावरती नमकीन लिहिलेलं आहे. हे पण एअरटाईट आहे.
तर तिसरी वस्तू बोलवली आहे मी मंदिरासाठी, तो म्हणजे हा दिवा. हा दिवा आता नवीन प्रकारचा आहे. मी ना आधी खोलून पाहिले पार्सल, कारण की मग खूप दिवस झाले म्हणजे रिटर्न वगैरे करावं लागते ना, डॅमेज वगैरे असले म्हणजे. मी आधी खोलून पाहिले आणि त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवत आहे. तर हा आहे काच, म्हणजे पायली म्हणतो त्याला, दिव्यावर ठेवायची. आणि हा दिवा ना असा आधीच्या काळात नाही का कंदील राहत होते असे वात सरकवायचे खेड्यामध्ये बघा. आता सगळेजण खेड्यामध्ये राहिलेले असेल, कोणी नसेल, पण मी तर खेड्यातूनच आलेली आहे. तर साधीच आहे. तर 2 वाती आल्यासोबत. तर हा बघा कंदिलासारखा दिवा आहे. हे बघा, हे ना असं याला असं 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 वात कमी जास्त म्हणजे वर करायची, खाली करायची. आधीच्या काळात बघा कंदील राहत होते, म्हणजे रात्रीच्या लाईट नव्हते ना गावामध्ये, काही काही गावामध्ये ना लाईट नव्हते, तर तेव्हा ना असेच कंदील. आता हा छोटा दिवा आहे, तसं मोठा एवढा मोठा असा कंदील राहायचा. त्याच्यामध्ये मग ते रॉकेल टाकून असं छान असं झोपायच्या वेळेस मग अशी कमी वात करायची, तर लावायच्या वेळेस असं जास्त वात करायची. तर बघा त्या काळची फिलिंग आत्ता आलेली आहे या छोट्या दिव्यामध्ये. आणि हे ते सॉरी, आणि हे याच्यावर ठेवायचं असं झाकण. आणि बेडशीट बोलवलेली आहे मिशोवरूनच. फ्लिपकार्टवरून पण मी 2 बेडशीट बोलवल्या, पण अजून काही फ्लिपकार्टवरच्या पार्सलवरून आले नाही. तरी मिशोवरून मी बेडशीट बोलवली. काय म्हणते इलॅस्टिक बेडशीट नाही का, आता नवीनच बेडशीट निघाल्या. 4ही बाजूला अशा इलॅस्टिक राहते, म्हणजे आपण बेडशीट जर टाकली तर ते कशी 10 वेळा सरकते ना इकडे तिकडे. तर ही बेडशीट टाकली तर ती सरकणार नाही अशी, म्हणजे जी गादी असते त्याला असं पॅक होऊन जाते. तर हे आहे पिलो कवर. तर हे आहे कॉन्ट्रास्टमध्ये, बघा निळा कलर आहे छान, आणि मस्त मोठे मोठे पिलो कवर आहे. 2 पिलो कवर आले. आणि ही बेडशीट, तर बेडशीट आहे किंग साईजची. तर आमचा हा बेड आहे ना, आता मी ज्या बेडवर बसून आहे तो बेड आहे किंग साईजचा, 6 बाय 6.5चा. तर त्याला नशा छोट्या बेडशीट होत नाही. डबल बेडशीट होते पण थोडे आखूडच होतात, तर म्हणून मी नेहमी किंग साईजची बेडशीट मागवत असते. ही आहे फिटेड बेडशीट. तर बघा व्हाईट कलर आहे याच्यामध्ये. आणि आता अशी डिझाईन आहे, म्हणजे मी जेव्हा फोटो पाहिला बेडशीटचा तर छान वाटली. आता टाकल्यावर पाहा लागेल कसं आहे. तर जास्त डार्क नाही, काही नाही. व्हाईट कलरची बेडशीट आहे, त्याच्यावर म्हणजे आकाशी कलर, येलो कलर अशी छान अशी, थोडा ग्रीन कलर अशी डिझाईन दिलेली आहे. तर मोठी आहे. आता टाकून बघते मग कशी आली, तर आधी चेक करते. ऑनलाईनचं हेच आहे, आधी चेक करायला लागते लवकर, आणि मग डॅमेज जर असली तर आपल्याला कसं 7 दिवसाच्या आतमध्ये पाठवावं लागते. तर त्याच्यामुळे मी पार्सल आधीच खोलून पाहिले, फक्त बेडशीटच नव्हती खोलली. तर अशी छान वाटत आहे. आता टाकून पाहावं लागेल. आणि फ्लिपकार्टच्या बेडशीट अजून यायच्या आहे, तर त्या पण आल्यावर मी तुम्हाला दाखवेल. तर हे बघा बेडशीट टाकलेली आहे, आणि हे बघा अशी इलॅस्टिक राहते याला. तर हे आहे ना अशी गादीमध्ये, ह्या गादीच्या खाली अशी दाबली म्हणजे आपली ना गादी इकडे तिकडे अशी सरकत नाही. हे बघा हे अशी इलॅस्टिक आहे. तर एकदम अशी फिटेड राहते, म्हणजे तुम्हाला रोज बेडशीट व्यवस्थित करण्याची काही गरज नाही आहे. अगदी आपली बेडशीट व्यवस्थित राहते. आणि हे बघा किती छान दिसते. बेडला पण मॅच झाला कलर, आणि पडद्याला पण मॅच झाला कलर. आणि हे आहे ना पिलो खूप सुंदर दिसते, म्हणजे बेडशीट वेगळी आणि पिलो कवर वेगळे ना, खूप छान दिसते. म्हणजे एकदम आहे ना गेटअप आला आता माझ्या रूमला. बघा किती सुंदर दिसत आहे बेडशीट. मला याच्यावरची डिझाईन खूप आवडली, आणि वेगळ्या कलरचे पिलो आहे ना, तर ते तर अजूनच जास्त आवडले. म्हणजे माझ्या बेडरूमचा एकदम सेटअप एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर चला, अशी झाली माझी मान्सून सेल शॉपिंग. तुम्ही पण असा सेल असला म्हणजे करत जा, कारण आपले असे भरपूर पैसे वाचतात. तर चला, तर पार्सल राहिले होते फ्लिपकार्टवरून यायचे, तर आज मला पार्सल आले. तर चला, फ्लिपकार्टवरून मला आज पार्सल रिसीव झाले.
ह्या पण बेडशीटच आहे. आता जो पावसाळी सेल होता ना चालू, तर मी फ्लिपकार्टवरून पण मागवल्या आणि मिशोवरून पण मागवल्या. आता मिशोचे तर चांगले आहे प्रॉडक्ट, आता फ्लिपकार्टचे पाहू. बेडशीटच मागवल्या फ्लिपकार्टवरून. ही मस्त प्युअर कॉटन आहे. ह्या बेडशीटचा थोडा वेगळा कापड आहे सॉफ्ट, छान सॉफ्ट कापड आहे याचा पण, आणि एकदम प्युअर कॉटन आहे. तर ही ना जयपुरी प्रिंट म्हणतात ना, तशामधली बोलवली आहे मी. ब्लूच कलर आहे, स्काय ब्लू हिचा पण. ही आहे डबल बेडशीट. ही आहे डबल बेडशीट. अशी डिझाईन आहे त्याची. आता इथे मीरू झोपून आहे, नाहीतर मी तुम्हाला टाकून दाखवली असती. कधीतरी टाकेल ना तेव्हा दाखवेल. आणि बघा छान अशी डिझाईन येते. एकदम ना ही प्युअर कॉटन मधली आलेली आहे. आणि या 2 पिलो कवर अशी डिझाईन आहे. मोर काढलेली आहे आणि इकडनं अशी डिझाईन आहे. आणि एक सिंगल बेडशीट बोलवली मी. ही पण फ्लिपकार्टचीच आहे. ही पाहू आता कशी आहे तर. ही पण प्युअर कॉटनचीच आहे. पण ही ना फिटेड बेडशीट आहे हिच्यासारखीच. ही जी टाकून आहे ना ह्या बेडशीट सारखीच आहे ही, इलॅस्टिकवाली. हे बघा हे असं इलॅस्टिक आहे याला. ही सिंगल आहे. आणि याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की 2 पिलो कवर म्हणून, पण पिलो कवर एकच आला सिंगल बेडशीट मध्ये. 2 पिलो कवर लिहिलेला आहे याच्यावर, पण सिंगलच आली. चला आता ही पण बेडशीट छान आहे. याचा ना असा लाईट ग्रीन कलर आहे आणि छान असे मोठे मोठे फ्लावर आहे. तर चला अशा पद्धतीने माझी मान्सून शॉपिंग झालेली आहे सेलमधली. तर परत असे सेल निघतच राहतात, तर तुम्ही पण असे सेलमध्ये घेत जा, बरेच पैसे वाचतात आपले. ही बेडशीटनं मी टाकून पाहते तिकडे आणि मग तुम्हाला दाखवते. दुसऱ्या बेडरूममध्ये टाकून पाहते. चला ना. तर हे बघा छान कलर दिसते आणि एकदम हा डबल बेड आहे, पण माहीत नाही म्हणजे डबल बेडपेक्षा थोडा कमी येतो 4x6चा. तरी पण ना एकदम परफेक्ट बेडशीट बसली. अशी मी म्हणजे बिना इलॅस्टिकची टाकत होती ना ह्या बेडवर, 17 वेळास निघून जात होती. तर बघा, पण यांनी लिहून दिले होतं की सिंगल बेडशीट आणि 2 पिलो कव्हर, पण ते पिलो कवर एकच पाठवलं. 2 असते तर अजून चांगलं वाटलं असतं. पण छान दिसते बघा. लाईट कलर आहे एकदम मस्त, लाईट ग्रीन कलर आणि त्याच्यावर स्काय ब्ल्यू, येलो, व्हाईट अशा कलरची डिझाईन आहे. छान दिसते. तर बघा अशा नवीन बेडशीटनी आहे ना माझ्या दोन्ही बेडरूमचा एकदम गेटअप छान झालेला आहे. आणि खरंच खूप छान बेडशीट आल्या, म्हणजे सगळ्याच वस्तू चांगल्या आलेल्या आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.